उद्या 12 ऑगस्ट रोजी सूर्यग्रहण भारतातून दिसणार आहेत का? तर 12 ऑगस्ट रोजी आषाढ अमावस्या आहे आणि त्या दिवशी ह्या वर्षातले सूर्यग्रहण आहे ते कोणी पाळावे, वेद नियम काय आहे, ग्रहण कुठे दिसणार ह्याबाबत जाणून घेऊया. ग्रहण ह्या खगोलीय घटनेला ज्योतिषशास्त्रात अतिशय महत्त्व आहे, कारण त्याचा प्रभाव केवळ निसर्गावर नाही तर ग्रहस्थिती आणि मनुष्याच्या मनस्थितीवर देखील पडतो. म्हणून ग्रहवेध पाळणे हा पूर्वपार नियम सुरू आहे. 2026 मध्ये एकूण 4 ग्रहण होते. पैकी 2 ग्रहण फेब्रुवारीत झाले आणि उर्वरित 2 ऑगस्टमध्ये आहे. त्याबद्दल जनमानसात अनेक संभ्रम आहे. त्याचा खुलासा ह्या लेखातून करून घेऊया. ऑगस्टमध्ये 2026 ह्या वर्षातले दुसरे खग्रास सूर्यग्रहण आषाढ अमावस्येला म्हणजेच उद्या 12 ऑगस्ट रोजी आहे आणि 28 ऑगस्ट रोजी चंद्रग्रहण आहे. या दोन्ही खगोलीय घटनांबद्दल लोकांच्या मनात मोठा संभ्रम पाहायला मिळत आहे. हे ग्रहण पाळायचे की नाही, तर ग्रहणाचे वेध कधीपासून लागतील आणि विशेषतः गर्भवती स्त्रियांनी काय काळजी घ्यावी, असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहे. या संभ्रमावर धार्मिक आणि शास्त्राच्या आधारे स्पष्ट आणि महत्त्वाचा सल्ला दिला जातो. तर 12 आणि 28 ऑगस्टचे ग्रहण भारतातून दिसणार का? शास्त्र आणि खगोलशास्त्रानुसार 12 ऑगस्ट रोजी होणारे सूर्यग्रहण आणि 28 ऑगस्ट रोजी होणारे चंद्रग्रहण हे दोन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नाही. जगातील इतर भागात ही ग्रहणे दिसत असली तरी भारतीय वेळेनुसार आणि भौगोलिक स्थितीनुसार आपल्या देशात ही ग्रहणे दृश्यमान असणार नाहीत. धर्मशास्त्र काय सांगते, तर ग्रहणाचे नियम कोणासाठी? हिंदू धर्मशास्त्र आणि पंचांगकर्त्यांच्या नियमानुसार ज्या प्रदेशात किंवा देशात ग्रहण डोळ्यांनी दिसते तिथेच ग्रहणाचे वेध, स्नान, दान आणि जप इतर नियम पाळणे बंधनकारक असते. जर एखादे ग्रहण आपण राहत असलेल्या देशातून दिसतच नसेल तर त्याचा वेदकाळ किंवा सूतक काळ मानण्याची अजिबात गरज नाही. तर गर्भवती स्त्रिया, वृद्ध आणि सर्वांसाठी दिलासा, तर वेद पाळण्याची गरज नाही. ही दोन्ही ग्रहणे भारतातून दिसणार नसल्यामुळे गर्भवती स्त्रिया, लहान मुले, आजारी व्यक्ती, वृद्ध आणि अगदी सर्वसामान्य नागरिकांनीही ह्या ग्रहणाचे कोणतेही वेद किंवा नियम पाळण्याची गरज नाही. तसेच दैनंदिन व्यवहार सुरू ठेवावेत. ग्रहण काळात जेवण न करणे, घरातच बसून राहणे, वस्तू शिवणे किंवा इतर निर्बंध पाळण्याची अजिबात आवश्यकता नाही. तसेच रोजचे काम, दिनक्रम तुम्ही नेहमीप्रमाणे करू शकता. भीती बाळगू नका. तर परदेशात उदाहरणार्थ अमेरिका किंवा जिथे ग्रहण दिसणार आहे तिथे राहणाऱ्या लोकांसाठी तिथल्या स्थानिक वेळेनुसार नियम लागू होतील, परंतु भारतात राहणाऱ्यांसाठी हे ग्रहण अगदी सामान्य दिवसासारखेच आहे. तर थोडक्यात सांगायचे तर 12 ऑगस्टचे सूर्यग्रहण आणि 28 ऑगस्टचे चंद्रग्रहण ही दोन्ही ग्रहणे भारतात अदृश्य असल्याने भारतात राहणाऱ्या लोकांनाही ग्रहणाचे नियम किंवा पाळण्याची कसलीही गरज नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता सर्वांनी बिनधास्त आणि तणावमुक्त राहावे. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.